तू शक्ती, तू भक्ती, प्रत्येक क्षेत्रात गाठत नवी उंची, तूच आहेस जिद्द, तूच कर्तृत्वाची निशाणी, संघर्षातून साकारतेस नवी कहाणी, नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही घेऊन येत आहोत 9 दिवसांची एक अनोखी मालिका, जिथे उलगडल्या जातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कथा. नारी तू नारायणी. साहित्य, विज्ञान, शिक्षण, प्रशासन किंवा राजकारण, क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महिलांनी उमटवलेला अमिट ठसा आणि स्थानिक पातळीवरील महिलांनी जपलेला तोच वसा, याची अनोखी कहाणी नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला विसरू नका स्त्री शक्तीचा हा महोत्सव तुमच्या आवडत्या आर चॅनलवर. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रोज रात्रीच्या 8:30च्या बातमीपत्रासोबत, पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 आणि दुपारी 2च्या बातमीपत्रासोबत. याचे प्रायोजक आहेत SSV ज्वेलर्स. आभूषणांमधून सौंदर्य आणि कर्तृत्वामधून गौरव. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलवरील नवरात्री स्पेशल नारी तू नारायणी या कार्यक्रमामध्ये मी सौ रूपा दटी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. नमस्कार, मी विशाखा जोशी. शिक्षण क्रांतीची ज्योत जिने लावली, क्रांतीबाची शूर वाघिणी सावित्री माऊली. महिला शिक्षणासाठी अखंड झगडली, स्त्री शिक्षणाची कवाडे उघडली. सनातन्यांनी केला जरी अतोनात छळ, न भीता पुढे चालली घेऊनी ज्ञानाचे बळ. भारतीय स्त्रीवादाची जननी सावित्रीबाई फुले महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती. 19व्या शतकाच्या मध्यार्धात ज्यावेळी भारतासारख्या रूढी परंपरावादी असणाऱ्या देशात स्त्रीला चूल आणि मूल एवढे स्थान होते, स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता. अशा वेळी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीला संजीवनी देण्याचे महत्कार्य करणाऱ्या माऊलीच्या सावित्रीबाईंच्या त्यागाला, जिद्दीला आणि समर्पणाला आजची नारी तू नारायणी या शृंखलेतील 4थी माळ आपण समर्पित करत आहोत. बुद्धीनं विचार केला तर अतिशय किचकट आणि न कळणारी, प्रेमाने आणि मनाने विचार केला तर तितकीच सोपी आणि सरळ म्हणजे स्त्री. स्त्री कणखर, कधीही कुठल्याही परिस्थिती समोर न झुकणारी, साध्या खोपटात जरी तिला ठेवलं तरी स्वतःच्या सामर्थ्यानं तिथंही स्वर्ग फुलवण्याची क्षमता असणारी म्हणजे स्त्री. अन्नपूर्णेप्रमाणे कुटुंबाचे पालन पोषण करणारी, स्कंद मातेप्रमाणे आपल्या लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करणारी आणि अन्याय, अत्याचार, छळ यांची परिसीमा जर कोणी गाठलीच तर ती कोमल, नाजूक, लाजणारी हळवी स्त्री कधी रणचंडिकेचं रूप धारण करील हे त्या परमात्म्यालाही कळणार नाही. ही अशी आपली स्त्री. चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे. अशा दुर्गेचं रूप असलेल्या समस्त स्त्री वर्गाला, त्या नारीमधील नारायणीला आम्ही वंदन करतो. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचं खरं साधन आहे. या 9 महिलांनी आपल्या शिक्षणाच्या कार्यातून लाखो विद्यार्थ्यांना प्रेरित केलं आहे, समाजातील असमानतेविरुद्ध लढा दिलाय आणि शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढ्यांना नवी दिशा दिलीय. चला भेटूया त्या नवदुर्गांना ज्यांनी शिक्षण क्षेत्रात अनमोल योगदान दिलंय. सावित्रीबाई फुले भारतातील पहिली महिला शिक्षिका, ज्यांनी महिलांच्या आणि दलितांच्या शिक्षणासाठी ऐतिहासिक कार्य केलं. त्यांच्या शिक्षणाच्या लढ्यामुळे आज कोट्यावधी महिला शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाल्यात. सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत महिलांसाठी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी शिक्षणाच्या क्रांतीची सुरुवात केली. फातिमा शेख भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका, ज्यांनी मुस्लिम महिलांसाठी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शिक्षण क्रांतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंसोबत काम करून समाजातील मुस्लिम महिलांना शिक्षणासाठी प्रेरित केलं.
त्यांच्या या कार्यामुळे मुस्लिम समाजातील अनेक महिला शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. रमाबाई रानडे एक समाज सुधारक आणि शिक्षण कार्यकर्त्या, ज्यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप मोठं काम केलं. रमाबाई रानडे यांनी महिलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांच्या संस्थांनी शेकडो महिलांना आत्मनिर्भर बनवलं. डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी भारतातील ग्रामीण शिक्षण सुधारण्यासाठी काम करणाऱ्या प्रथम संस्थेच्या सीईओ, ज्यांनी देशातील लाखो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी यांनी प्रथम संस्थेमार्फत ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मोठं काम केलं. त्यांचं नेतृत्व शिक्षण सुधारण्यासाठी प्रेरणादायी ठरलंय. महादेवी वर्मा हिंदी साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व. त्यांच्या कवितांनी आणि शैक्षणिक योगदानानं विद्यार्थ्यांवर चिरस्थायी प्रभाव टाकला. महादेवी वर्मा यांनी महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी मोठं कार्य केलं. कमलादेवी चट्टोपाध्याय स्वातंत्र्य सेनानी आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाज सुधारक. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सांस्कृतिक विकासासाठी मोठं कार्य केलं. कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी महिला शिक्षणाला प्रोत्साहन दिलं आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले. ताराबाई शिंदे एक समाज सुधारक लेखिका, ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या अधिकारांसाठी मोठा लढा दिला. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाद्वारे समाजातील स्त्रियांच्या शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. त्यांच्या लेखणीतून महिलांच्या समानतेचा संदेश मिळाला. संध्या मुखर्जी शिक्षण क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, ज्यांनी भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी मोठं योगदान दिलंय. त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे हजारो मुलींना शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. संध्या मुखर्जी यांनी भारतातील वंचित समाजातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवलेत. त्यांचं योगदान मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारं ठरलंय. या नवदुर्गांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवलं आहे. त्यांच्या शिक्षणामुळे आज लाखो विद्यार्थी सुसंस्कारित होत आहेत आणि समाजात नवा अध्याय लिहिला जातोय. दर्शक हो, आताच आपण देशपातळीवरील शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. आता आपण स्थानिक पातळीवरील शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या स्त्री वर्गाचा आढावा घेऊया. रूपा, आज आपण अशा एका महिलेबद्दल बोलणार आहे ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्या आहेत सौ अनुजा रवींद्र बेळकुत्री. खरंय, अनुजा मॅडम यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्या मूळच्या कर्नाटकातील मुंडरगी गावच्या. त्यांनी अतिशय साध्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं आणि आज त्या गडिंग्लजमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात एक अग्रगण्य नाव आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कन्नड माध्यमातून झाली, पण त्यांनी शिक्षणात प्रावीण्य मिळवलं आणि पुढं BA, BEd, MEd आणि DSM सारख्या उच्च शिक्षणाच्या पदव्या मिळवल्या. विशेष म्हणजे शिक्षण घेण्यासाठी त्यांना ऑइल मिल आणि सूत कताई केंद्रात कामही करावं लागलं. खरंय, आणि त्याच काळात त्यांनी शिकवण्या घेऊन स्वतःचा खर्च उचलला. हे खूप मोठं काम होतं. त्यांच्या या कठोर परिश्रमामुळेच त्या गोकाक फोर्स अकॅडमीमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तिथूनच त्यांच्या अध्यापनाच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी विविध शाळांमध्ये काम केलं, पण गडिंग्लजमध्ये आल्यावर सेंट अँन्स स्कूल आणि सर्वोदया विवेक जीवन विद्या पब्लिक स्कूल या शाळांची त्यांनी स्थापना केली आणि त्या शाळांच्या संचालिका आणि प्राचार्या म्हणून काम केलं. अनुजा मॅडमांच्या शिक्षण पद्धतीमुळे शाळेतील विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, MTS आणि इंटरनॅशनल सायन्स, मॅथ्स अँड इंग्लिश स्पर्धांमध्ये सतत प्रावीण्य मिळवतात. विशेष म्हणजे त्यांनी गणित आणि विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंत सहजपणे शिकवलं आहे. इंग्लिश मीडियमची शाळा असून सुद्धा त्यांच्या शाळेतील विद्यार्थी गणपती अथर्वशीर्ष, राष्ट्रगीत, वंदे मातरम, रामरक्षा आणि अनेक श्लोक अगदी सहजपणे म्हणतात. शिक्षणासोबत संस्कारांचं महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना दिलंय.
अनुजा मॅडमने शाळेत वर्षभरात 20-25 विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये निसर्ग सहली, लेखक भेटी, साहसी उपक्रम आणि स्नेह संमेलनांचं आयोजन केलं जातं. त्या मुलांना केवळ शिक्षणच देतात असं नाही, तर त्यांनी एक समर्थ, संवेदनशील आणि सृजनशील नागरिक घडावा म्हणून अथक प्रयत्न केलेले आहेत. शिक्षण आणि संस्कारांचा उत्तम संगम साधत मुलांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सौ अनुजा बेळगुद्री यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. खरंच त्या शिक्षिकेच्या भूमिकेतून समाजसेविका आणि शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून खूपच प्रेरणादायी आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. रूपा, आता आपण गडिंग्लजमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलेल्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वावर चर्चा करणार आहोत. त्या आहेत अंजली दयानंद हत्ती, ज्यांनी किलबिल विद्या मंदिर आणि किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून मुलांना एक उत्कृष्ट शिक्षण संस्था दिली आहे. खरंय, अंजली मॅडम यांच्या कार्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत आणि अमरावती हे त्यांचं माहेर. पण विवाहानंतर गडिंग्लजला आल्यावर त्यांना समाजासाठी काहीतरी करावं असं नेहमी वाटायचं. सुरुवातीला त्यांनी आपल्या घरातल्या छोट्याशा खोलीतच आजूबाजूच्या मुलांना एकत्र करून शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या शिक्षणाच्या कामाची वाढ सुरू झाली. 1994 मध्ये त्यांनी नर्सरी वर्ग सुरू केला आणि त्यानंतर शाळेच्या वर्गांची वाढच होत गेली. त्यांनी शाळेला किलबिल हे नाव दिलंय, जिथं मुलांचा आनंदी किलबिलाट चालू राहावा अशी त्यांची कल्पना होती. त्या छोट्याशा रोपट्याचं किलबिल विद्या मंदिर आज एक मोठं वटवृक्ष बनलं आहे. 3 दशकं पूर्ण झालेल्या या शाळेत ग्रामीण भागातील मुलांचं शिक्षण होतं आणि मॅडमनी अत्यल्प फीमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं आहे. त्या खरोखरच एक आदर्श शिक्षिका आहेत. मॅडमनी आपल्या शाळेत केवळ शिक्षण देणं हाच उद्देश ठेवलेला नाहीये, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सहशालेय उपक्रमांचाही समावेश केलाय. विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व, श्लोक पाठांतर, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा आणि मिनी बाजार अशा अनेक स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. अगदी बरोबर. त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाते. दरवर्षी 2दा आरोग्य तपासणी केली जाते आणि UKGच्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण योजना देखील राबवली जाते. शिवाय विद्यार्थ्यांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चिखल महोत्सवही आयोजित केला जातो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अंजली मॅडमना त्यांच्या पतींचं, श्री दयानंद हत्ती यांचं आणि संपूर्ण कुटुंबाचं खूपच पाठबळ लाभलंय. त्यांची मुलगी डॉक्टर सरस्वती यांनी देखील आपला डॉक्टरी पेशा सोडून शाळेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आणि डॉक्टर सरस्वती यांच्या पुढील नेतृत्वातही ही शाळा असाच आदर्श टिकवून राहील यात शंकाच नाही. अंजली मॅडमांचं शिक्षणाचं व्रत खरोखरच प्रेरणादायी आहे. सौ अंजली हत्ती यांनी ज्या आत्मविश्वासाने आणि निष्ठेने शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा केली आहे ती आजही कायम आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी अनेक उत्तम शुभेच्छा. अंजली मॅडमांनी खूप संकट झेलली, पण कोलमडून न पडता खंबीरपणे पुन्हा उभ्या राहिल्या. त्यांच्या शैक्षणिक सेवेला मनपूर्वक अभिवादन. रूपा, आपण अशा एका शिक्षिकेच्या प्रवासावर आता चर्चा करणार आहोत ज्यांचा शैक्षणिक, गणित आणि विज्ञान क्षेत्रातला प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. त्या आहेत सौ मंजिरी संजीव देशपांडे, पूर्वाश्रमीच्या जयश्री श्रीनिवासराव महागावकर. मॅडमने आपलं शिक्षण महागाव, गडिंग्लज आणि कोल्हापूर येथे पूर्ण केलं. त्यांच्या आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे बाहेर राहून शिक्षण घेणं त्यांना शक्य झालं. खरं तर त्यांचा शिक्षण क्षेत्रातला प्रवास देखील अपघाताने झाला, पण त्यांनी ते आव्हान स्वीकारलं. हो, त्यांनी गणित शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी यशस्वीपणे तयारी केली. त्यांनी शाळेत विविध स्पर्धांचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचं योगदान दिले.
मंजिरी मॅडमनी स्नेहसंमेलनात संहिता लेखन केलं. तसेच विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांना संधी दिली. त्यांच्या शैक्षणिक कार्यातही विज्ञान आणि गणिताचा महत्त्वाचा वाटा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गणित कार्यशाळेत लॉग टेबलवर निबंध सादर केला. त्यांनी मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शाळांमध्ये व्याख्यानं दिली. तसंच CBSE आणि राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञानाचे क्लासेस घेऊन अनेक मुलांना दिशा दाखवली आहे. मराठी विज्ञान परिषदेतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विज्ञान प्रसारासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. तसेच RR अकॅडमीमध्ये त्यांनी नीट आणि IIT कोचिंगसाठी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. देशपांडे मॅडम म्हणतात की माझा जो हा शैक्षणिक प्रवास आहे त्यात सेंट ॲन्स आणि अनुजा बेळगुद्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेकांची यशोगाथा उल्लेखनीय आहे. श्रुतिका पाटील ही त्यांची विद्यार्थिनी IIT मध्ये निवडली गेली, तर श्रावणी मेहता CA आहे, अर्पिता शहा CS आहे. तसंच ऐश्वर्या बेळगुद्री सुद्धा मेडिकल सायकोलॉजी या वेगळ्या विषयात आपलं योगदान देते. सौ मंजिरी देशपांडे यांच्या कार्यात त्यांच्या पतीचं श्री संजीव देशपांडे यांचंही मोलाचं सहकार्य आहे. त्यांनी शिक्षण, विज्ञान आणि समाजसेवेत दिलेलं योगदान विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचं ठरलं आहे. मंजिरी संजीव देशपांडे यांचा हा प्रवास केवळ शिक्षणात नव्हे तर सामाजिक जागरूकतेतही महत्त्वपूर्ण ठरलाय. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी विज्ञान आणि गणित विषयात असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि त्यामुळे अनेकांची यशस्वी कारकीर्द घडली आहे. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. दर्शक हो, आता आपण अशा एका कर्तृत्ववान महिलेबद्दल बोलणार आहोत ज्यांनी योगाच्या माध्यमातून केवळ स्वतःचं आयुष्य बदललं नाही तर हजारो लोकांना निरोगी आणि आनंदी जीवनाचा मार्ग दाखवलाय. त्या आहेत सौ अनिता पेडणेकर. हो, अनिता मॅडम यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. 1991 मध्ये गडिंग्लजमध्ये लग्नानंतर आल्या आणि 1993 मध्ये त्यांनी पहिला योग क्लास अटेंड केला. योगाचं महत्त्व त्यांना लवकरच जाणवलं आणि त्यांनी योगाच्या विविध पद्धतींचा सखोल अभ्यास केला. योग शिक्षणासाठी त्यांनी भारतातील अनेक नामवंत योग संस्थांमध्ये योगाचा सखोल अभ्यास केला. कैवल्यधाम लोणावळा, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान बंगलोर, पतंजली योगपीठ हरिद्वार, अष्टांग योग म्हैसूर आणि ईशा फाउंडेशन कोइंबतूर अशा संस्थांमध्ये त्यांनी योगाच्या विविध प्रकारांचं शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे त्यांनी तब्बल 25,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सूर्य नमस्काराचे धडे दिले. त्याचबरोबर 6,000 पेक्षा अधिक महिलांना मोफत योग प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी ऑनलाईन योग क्लासेसही देशात आणि परदेशात सुरू केलेले आहेत. रूपा, आणि त्यांनी केवळ प्रशिक्षणच नाही तर योग थेरपी सेशन्स आणि डायबेटीससाठी योगा कॅम्प्स देखील आयोजित केलेत. अनिता मॅडमनी 4 आंतरराष्ट्रीय योग कॉन्फरन्समध्येही भाग घेतलाय आणि CME साठी देखील त्यांची 4 वेळा निवड झाली आहे. अनिता मॅडमना नगरसेविका म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उल्लेखनीय समाजसेवा केली, ज्यासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार शासनाकडून देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांना मिळालेले विविध पुरस्कार त्यांच्या योगदानाचं उत्तम उदाहरण आहे. अनिता मॅडमना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, पण योगाच्या माध्यमातून त्यांनी केवळ हा मोठा धक्का पचवला नाही तर त्यातून सावरून त्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्यानंतर योगा हेच त्यांचं पॅशन झालं. त्यांनी योगाच्या माध्यमातून कॅन्सरशी लढा दिला आणि आज त्या जगभरातल्या लोकांना निरोगी जीवनाचे धडे देत आहेत. हो, कॅन्सरवर मात केल्यानंतर मॅडमनी 16 देशांना भेटी दिल्या आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा प्रसार केला आहे. त्यांच्या योग शिक्षणाच्या डिग्रींची लिस्ट पाहिली तर खूप मोठी आहे. अनिता पेडणेकर यांच्या योगाच्या कार्यानं हजारो लोकांना आरोग्याचा आणि आत्मविश्वासाचा नवीन मार्ग दिला. त्यांचं कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी
त्यांना खूप खूप शुभेच्छा. योग तसंच समाजसेवेत त्यांनी दिलेलं योगदान खूपच महत्त्वाचं आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाला आणि पुढील उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा. रूपा, आता आपण बोलणार आहोत त्या महिलेनं आयुर्वेदिक क्षेत्रात खूप चमकदार कामगिरी केली आहे आणि स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्या आहेत डॉक्टर मंगल सुनील मोरबाळे. त्यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. खरंय, डॉक्टर मोरबाळे यांचा प्रवास खरोखरच आदर्श आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण गडिंग्लज येथे पूर्ण केले आणि त्यानंतर BAMS आणि MD KLE आयुर्वेदिक कॉलेज बेळगाव येथून केले. विशेष म्हणजे त्यांनी 10 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर MD करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खूप कष्ट करावे लागले, परंतु त्या नेहमीच दृढ निश्चयी होत्या. त्यांनी खेड्यातल्या लोकांचं आरोग्य जवळून पाहिलं होतं आणि म्हणूनच त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना माहिती होत्या. त्यामुळे त्यांनी समाजासाठी आरोग्यविषयक कार्यात महत्वाची भूमिका बजावली. 1999 साली केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालय सुरू झालं आणि तिथं मेडिकल ऑफिसर म्हणून त्या रुजू झाल्या. आणि हे सर्व करत असताना मुलं, प्रॅक्टिस, नोकरी आणि MD साठीच्या अभ्यासाचं उत्तम प्रकारे संतुलन साधलं. त्यांचं म्हणणं आहे की त्या काळात घरची सगळी जबाबदारी सांभाळून पहाटे उठून अभ्यास करावा लागायचा. कित्येकदा बसमध्ये डबा खायला लागला. पण त्यांचे पती श्री सुनील यांचं पाठबळ आणि कौटुंबिक सहकार्यामुळेच त्या या सगळ्या कामात यशस्वी होऊ शकल्या. म्हणूनच त्या आज इतक्या यशस्वी आहेत. त्यांनी रेडेकर कॉलेजमध्ये विविध पदांवर काम केले. लेक्चरर, रीडर, प्रोफेसर, इन्चार्ज प्रिन्सिपल, PG डायरेक्टर अशा विविध भूमिकांमध्ये त्यांना अनुभव मिळाला. तसंच त्यांनी 100हून अधिक आरोग्यविषयक व्याख्यानं आणि शिबिरं घेतली आहेत. याचबरोबर त्यांनी संस्कृती विषयक कार्यातही मोलाचं योगदान दिलं आहे. केदारी रेडेकर फाउंडेशनमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं, जसं की जिम्मा फुगडी स्पर्धा, अर्ध मॅरेथॉन आणि संस्कृती महाराष्ट्राची या कार्यक्रमांचं लेखन केलं. महाराष्ट्रात 7 प्रयोग सादर करण्यात आले. आज त्या संत गजानन महाराज आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हर्बल सौंदर्य प्रसाधनं बनवण्याला सुरुवात केली आहे. त्यामध्ये हर्बल साबण, फेस पॅक, स्क्रब, हेअर मास्क, ऑइल अशी अनेक उत्पादनं त्या स्वतः तयार करतात आणि त्याचे रिझल्ट्सही उत्कृष्ट आहेत. हे सर्व करत असताना त्याने आपलं कुटुंब, घरातील नाती यांनाही तितक्याच समर्पकपणे सांभाळलं आहे. खरंच या सगळ्या गोष्टी करत असताना त्या आयुर्वेदिक क्षेत्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून उभ्या राहिल्या. डॉक्टर मंगल मोरबाळे यांचं हे काम कौतुकास्पद आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. हो, त्या केवळ एक डॉक्टरच नाहीत, तर आयुर्वेदिक उपचारात एक पथदर्शक ठरल्या आहेत. त्यांचं कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. रूपा, आता आपण अशा एका शिक्षिकेच्या प्रेरणादायी प्रवासाची चर्चा करणार आहे, ज्यांनी शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर समाजसेवा आणि राजकारण यातही मोठं योगदान दिले. त्या आहेत प्राध्यापिका अनिता चौगुले पाटील. खरंय, अनिता मॅडमांचं काम खूपच उल्लेखनीय आहे. त्यांनी रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेज गडिंग्लज येथे तब्बल 33 वर्ष अध्यापन केलं आहे. त्या उपप्राचार्य पदावर 3.5 वर्ष सेवा बजावून 31 ऑगस्ट 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी BEd कॉलेजवरही 4 वर्षाचा अध्यापन अनुभव घेतलाय. तसंच त्या दीप इंग्लिश मीडियम स्कूल दुंडगे या शाळेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत, ज्याची स्थापना 2006 साली त्यांनी अनमोल चॅरिटेबल ट्रस्ट याद्वारे केली. मॅडम फक्त शिक्षण क्षेत्रातच मर्यादित राहिल्या नाही, तर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य बड्याचीवाडी नूल मतदारसंघ या पदावर देखील काम केलं आहे. त्यांनी 12.5 कोटींच्या विकास कामांना चालना दिली. त्यांनी शिक्षण समिती आणि जिल्हा नियोजन समिती
सदस्य म्हणून देखील योगदान दिलं आहे. महिलांच्या नेतृत्वाची एक नवी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्या महिला मोर्चा अध्यक्ष, गडिंग्लज तालुका आणि जिल्हा अध्यक्ष, महिला मोर्चा कोल्हापूर पश्चिम ग्रामीण या पदांवर काम करत होत्या. त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. अनिता मॅडमांचा व्याख्यानातलाही अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी भारतीय स्त्री आणि भारतीय संस्कृती, लेख वाचवा, जनरेशन गॅप, महिलांचा समाजकारण व राजकारणातील सहभाग यांसारख्या विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्यांना सूत्रसंचालनाची विशेष आवड आहे. त्यांनी विविध कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय, ज्यात त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलाय. प्राध्यापिका अनिता चौगुले पाटील यांच्या या बहुआयामी कार्यामुळे त्या एक शिक्षिका, समाजसेविका आणि राजकीय नेत्या म्हणून खूपच आदरणीय आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. त्यांच्या या योगदानामुळं अनेक जणींना स्फूर्ती मिळणार आहे. शिक्षण, समाजसेवा आणि राजकारणात त्यांनी दिलेलं योगदान खूप महत्वाचं आहे. त्यांना मनपूरक शुभेच्छा. रूपा, आता आपण अशा एका शिक्षिकेच्या यशोगाथेवर चर्चा करणार आहोत, ज्यांनी केवळ गणित आणि विज्ञान विषयाचंच अध्यापन केलं नाही, तर स्काउट आणि गाईड सेवेतही आपलं मोठं योगदान दिले. त्या आहेत प्रणिता अविनाश कुलकर्णी. प्रणिता मॅडम श्रीराम हायस्कूल नांगनूर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या गणित आणि विज्ञान विषयातील अध्यापनाबरोबरच त्यांनी गाईड कॅप्टन म्हणून हिमालय वूड बॉस प्रशिक्षण घेतलं आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांमध्ये तज्ज्ञता मिळवून दिली आहे. त्यांचं योगदान इतकं व्यापक आहे की त्या केवळ शिक्षिका नाहीत, तर जिल्हा कमिशनर, कोल्हापूर भारत स्काउट्स अँड गाईड्स या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी लायन्स सेवा पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार यासारख्या अनेक सन्मानांनी आपलं कार्य अधोरेखित केले. प्रणिता मॅडमनी 24वी जागतिक स्काउट जांबोरी 2019 मध्ये वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व केले, जिथे 142 देशातील 4000 स्काउट आणि गाईड सहभागी झाले होते. ही कामगिरी नक्कीच प्रेरणादायी आहे. तसंच त्यांनी कर्नाटकातल्या मुडबिद्री येथे झालेल्या 6व्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक जांबोरीमध्ये सहभाग घेतला. याशिवाय त्यांनी 25वी जागतिक स्काउट जांबोरी 2023 साऊथ कोरियामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली 67 विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार मिळाला आहे, तर 4 विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाले आहे. ही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशाची खूप मोठी ओळख आहे. राज्यपालांच्या हस्ते त्यांच्या विद्यार्थिनींचा सत्कार देखील झालाय. मॅडमनी स्काउट गाईड कॅम्पमध्ये देखील मार्गदर्शन केलंय. त्यामुळं त्यांच्या विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षणातच नव्हे, तर व्यक्तिमत्व विकासातही भरभराट केली आहे. प्रणिता अविनाश कुलकर्णी यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांचं शैक्षणिक आणि स्काउट गाईड सेवेतील योगदान त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. शिक्षण, स्काउट गाईड आणि सामाजिक सेवा यात दिलेलं त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. त्यांच्या कामासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. रूपा, आता ज्या पुढच्या शिक्षिका आहेत, त्यांनी मराठी विषयाचं अध्यापन करताना केवळ ज्ञानच दिलं नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये जीवन मूल्यांचं बीजही पेरलंय. त्या आहेत सौ नेहा ज्ञानदेव पाटील. सौ नेहा पाटील यांनी 2004 पासून गडिंग्लज तालुक्यातील विविध शाळांमध्ये मराठी विषयाचं अध्यापन केलं आणि त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांनी समाजसेवेचंही मोलाचं काम केलं आहे. आता सध्या त्या सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूलमध्ये अध्यापन करत आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात उत्तम निकाल मिळवून दिला आहे. त्यांच्या MA BEd मराठी आणि DSM पदव्या मिळवणं हे त्यांच्या शैक्षणिक प्रवासातलं महत्त्वाचं पाऊल होतं.
त्यांनी गोवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आणि SNDT महिला विद्यापीठ मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांच्या या शिक्षणामुळं त्यांना अध्यापनात नवनवीन तंत्रांचा वापर करता आला. अध्यापनाच्या बाहेरही त्यांनी काव्यलेखन, काव्य वाचन, अभिनय आणि अभिवाचन अशा विविध कला जोपासल्या आहेत. त्यांची ही सांस्कृतिक आणि साहित्यिक आवड त्यांना एक आदर्श शिक्षिका बनवते. तसंच किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी कोविड योद्धा म्हणून सुद्धा कोविडच्या काळात समाजसेवेचं काम केलंय आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रमही राबवलेत. त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक झालंय. नेहा पाटील मॅडमनी 6व्या त्रिवेणी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आपल्या स्वरचित कवितांचं सादरीकरण केलं. तसंच मी सावित्री या एकपात्री प्रयोगातून त्यांचं एक कलाकार म्हणूनही योगदान मोठं आहे. सूत्रसंचालनातही त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी शालेय कार्यक्रमापासून कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यापर्यंत अनेक ठिकाणी सूत्रसंचालन केले. त्यामुळे त्यांची सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी दिसून येते. त्यांच्या कार्याचं महत्त्व ओळखून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2020 साली राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, 2021-22 मध्ये कैलासवासी आनंदराव तुकाराम चव्हाण गुरुजी शिक्षक गौरव पुरस्कार आणि 2023 मध्ये इंडियन एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड यासारख्या सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून गौरवलंय आणि हा सन्मान सर्वात महत्वाचा आहे. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत कष्ट घेतले. सौ नेहा पाटील यांच्या या अद्वितीय कार्यामुळे त्या केवळ आदर्श शिक्षिका नाहीत, तर समाजसेविका आणि सांस्कृतिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. त्यांच्या शिक्षण आणि समाजसेवेचं योगदान नवीन पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. रूपा, यानंतर ज्या शिक्षिका आहेत त्यांनी गणिताच्या अध्यापनात नवनवीन तंत्रांचा अवलंब केलाय आणि विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीनं शिकवलंय. त्या आहेत राजश्री मनीष कोले, श्री कल्लेश्वर हायस्कूल भडगाव मधील सहाय्यक शिक्षिका. राजश्री मॅडम गेल्या 20 वर्षापासून गणित विषयाचं अध्यापन करत आहेत आणि त्यांनी शाळेत गणिताच्या विविध उपकरणांचं निर्माण करून कृतीयुक्त अध्यापनाला विशेष महत्त्व दिलं आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन शिकवणं हा त्यांचा खास गुण आहे. त्यांनी केवळ गणिताचंच अध्यापन केलंय असं नाही बरं का, तर अभ्यासक्रम बदलानंतर आणि जिल्हा स्तरावर रिसोर्स पर्सन म्हणूनही त्यांनी काम केले. त्यामुळे अनेक शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या अद्वितीय कार्याचं कौतुक म्हणून 2020 साली सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांचा गणित विषयाच्या अध्यापनातील नवा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. सूत्रसंचालन करणं हा त्यांचा छंद आहे. त्यांनी गडिंग्लज नगर परिषदेतील अनेक कार्यक्रमात व्याख्यानमाला, झिम्मा फुगडी स्पर्धा आणि बाल आनंद मेळावा यासारख्या कार्यक्रमांचं यशस्वी सूत्रसंचालन केलंय. फक्त गणित आणि सूत्रसंचालनच नव्हे, तर त्यांनी गडिंग्लज कला अकादमीच्या राज्य नाट्य महोत्सवात देखील सहभाग घेतला आहे. बोले पोपट, पिकलं पान, आईच्या शुभेच्छा यासारख्या नाट्य स्पर्धांमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळं त्या विविध विषयांवर प्रमुख वक्त्या म्हणून काम करतात. महिला सक्षमीकरण, स्त्री शक्तीचा जागर, सोशल मीडियाचा तरुणाईवर होणारा परिणाम अशा विषयांवर त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलंय. राजश्री मनीष कोले यांच्या या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यामुळे त्या फक्त एक आदर्श शिक्षिका नाही, तर समाजातील एक सशक्त स्त्री व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी समाजसेवा, अध्यापन आणि सांस्कृतिक कार्यात खूप मोठं योगदान दिलंय. त्यांना खूप खूप शुभेच्छा. रूपा, नारी तू नारायणी या कार्यक्रमाला पाठबळ देणाऱ्या शुभसंगम दड्डी ज्वेलर्स
अर्थात SSD ज्वेलर्सच्या या महिला सन्मानाच्या भूमिकेचा उल्लेख पण करायला हवा. समाज उपयोगी चांगल्या उपक्रमांना शुभ संगम दड्डी ज्वेलर्सकडून नेहमीच प्रोत्साहन मिळालेले आहे. त्यामुळेच SSD ज्वेलर्सचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानत आहोत आणि त्यांच्या व्यावसायिक भरभराटीसाठी नारी तू नारायणीच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा.